नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर तुमच्या खात्यात सुधारित पीक विमा 2025चा खरीप हंगाम आता हा जमा झालेला नाही आहे. ही गोष्ट मला माहीत आहे, म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर मित्रांनो, सुधारित पीक विमा 2025चा ज्याची वाट राज्यातले शेतकरी आतुरतेनं पाहत आहेत, त्याचे मित्रांनो पहिल्या इन्स्टॉलमेंटचे वाटप राज्यामध्ये सुरू झालेले आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमासुद्धा झालेली आहे. मात्र विषय असा आहे की खूप सारे शेतकरी असे आहेत, खूप सारे मंडळं असं आहेत की त्यांच्यामध्ये अजूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आहेत. काही शेतकरी असे आहेत की ज्यांचं म्हणजे अमाऊंट दाखवत नाही आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन हा झिरो दाखवत आहे, पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि असे खूप सारे शेतकरी ज्यांचं अजून अवेटेडमध्येच आहे. मित्रांनो, अवेटेड हे कॅल्क्युलेशन झिरो आणि पीक विमा तुमच्या खात्यात का जमा झाला नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. मित्रांनो, सर्वप्रथम पहा की अवेटेड म्हणजे तुमचं पीक विमा अजून अंमलबजावणीमध्ये तुमचे कागदपत्र व्हेरिफिकेशन चालू आहेत. अजून काही दिवसातच तुमचं नाव अवेटेड म्हणून अप्रूव्डमध्ये येणार. परंतु मित्रांनो, अप्रूव्ड झाल्यानंतर एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांचा पीक विमा अप्रूव्ह होतो त्यांनाही सुद्धा क्लेम कॅल्क्युलेशन हा झिरो दाखवत आहे. मित्रांनो, म्हणजे तुमचं अप्रूव्ह होऊन सुद्धा काही फायदा नाही, कारण की अमाऊंट तुम्हाला झिरो दाखवत आहे, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये येणार 0 सन्नाटा. तर मित्रांनो, अशा प्रकारचं या ठिकाणी तांत्रिक गडबडी दाखवत आहे. व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही चेक करू शकता, त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा देणार आहोत, तुम्ही कसं चेक करू शकता. फक्त जाऊन हाय टाका लागते आणि क्लेम स्टेटसवर ओके करून तुम्हाला फक्त त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती दिसून जाणार आहे. फक्त त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाडला असेल, कारण की पॉलिसी नंबरवरून तुमचा क्लेम कॅल्क्युलेशन दाखवते आणि क्लेम कॅल्क्युलेशन हा अवेटेड आहे, अप्रूव्ह आहे, किंवा अमाऊंट झिरो आहे, किंवा 18,500 किंवा काही जर मग तुमच्या कटक मंडळानुसार रक्कम होईल अशी रक्कम दाखवली जात असते. मी काय म्हणत आहो हे तुम्हाला समजत नाही आहे, मला माहीत आहे, पण मी तुम्हाला डिटेलमध्ये आता माहिती सांगतो. तर सुधारित पीक विमा 2025चा राज्य शासनाने जाहीर केला होता, ज्याच्या अंतर्गत जवळजवळ 7,000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने जाहीर केला. त्याची मित्रांनो घोषणा खूप महिने झाले अगोदर करण्यात आली होती, मात्र तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नव्हता. परंतु आता 30 जूनपर्यंत तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिलेले होते. कंपन्यांवरती राज्य शासनाने टाकलेला दबाव आणि कंपन्यांनी केलेली हालचाल मित्रांनो, या संदर्भात राज्यात पहिली इन्स्टॉलमेंट या संदर्भाची बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर करण्यात आलेले आहेत. परंतु खूप सारे शेतकरी असे आहेत की ज्यांना या अंतर्गत रक्कम अजूनही मिळालेली नाही आहे. त्यातील तुम्ही एक शेतकरी आहात, कारण की तुम्ही हा व्हिडिओ पाहता, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये अजूनही या संदर्भात रक्कम आलेली नाही आहे, किंवा काही तांत्रिक अडचणी आहेत, कारण की खूप साऱ्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन हा झिरो दाखवत आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्ही पीक विमा फाडला आहे, तुम्हाला पैसे म्हणजे अप्रूव्हसुद्धा झालेला आहे, पण तुम्हाला अमाऊंटच झिरो दाखवत आहे, म्हणजे तुमच्या खात्यात काय जमा होणार आहे, काहीच नाही. तर मग याचा काय फायदा आपला पीक विमा फाडून. तर मित्रांनो, अशी एक तांत्रिक अडचणीमुळे या सर्व गोष्टी होत आहेत. राज्य शासनाला खूप सारे तक्रारी या क्लेम कॅल्क्युलेशन झिरो संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांनी विचारलेल्या आहेत, आणि याच्यावरती सुधार म्हणून सर्व शेतकऱ्यांची तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. आता यावर उपाय राज्य सरकार काही 1-2 दिवसामध्ये करणार आहेत. या संदर्भात ऑफिशियली GR आता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोबतच ज्यांचं अवेटेड आहे, ते खूप दिवसापासून अवेटेड आहे, ते काही अप्रूव्ह होत नाही आहे. तर या संदर्भात शेतकऱ्यांना थोडं हतबल होत आहे, किंवा आमचं अप्रूव्ह होणार आहे की नाही आहे. तर लक्षात ठेवा, अप्रूव्ह व्हायला असं काही नाही आहे की 5-6 दिवसाचं होणार आहे. अप्रूव्ह व्हायला जवळपास मित्रांनो 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागत असतो, आणि जवळपास तुमचंही अप्रूव्ह व्हायला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. जर तुमच्या लक्षात ठेवा, तुमच्या जर सभोवतालच्या शेतकऱ्यांचं कोणाचं अप्रूव्ड असेल, कोणाचं अवेटेड असेल, कोणाचं रिवर्ट असेल, तर अशा प्रकारे तुमचंही लवकर अप्रूव्ह होण्याची दाट शक्यता आहे, कारण की तुमच्या मंडळामध्ये अप्रूव्ह होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत, म्हणजेच की होत आहेत, आणि तुमचे नंबर आता लागणार आहे. परंतु तुमच्या विभागामध्ये सर्व शेतकऱ्यांचं अवेटेड असेल तर मग तुम्हाला थोडासा टाईम लागणार आहे. काही शेतकऱ्यांना त्याची अमाऊंट दाखवत आहे, काही शेतकऱ्यांना अमाऊंटमध्ये झिरो दाखवत आहे अप्रूव्ह होऊनसुद्धा. त्याची तांत्रिक अडचणी आहेत. राज्य शासनाने या संदर्भाचे स्पष्ट नियोजन दाखवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीसुद्धा या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात राज्य शासन उपाययोजना लवकरच करणार आहे. आणि पहिली इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा झालेली नसेल तर टेन्शन घेऊ नका, काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये या संदर्भात निधी हा जाहीर होणार आहे. लवकरच राज्य शासनाचे ऑफिशियल GR आपल्याला संदर्भात पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, GR आल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला याची इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिली इन्स्टॉलमेंट मिळाली नसेल त्यांना पहिली इन्स्टॉलमेंट, ज्यांना पहिली मिळाली असेल त्यांना दुसरी इन्स्टॉलमेंट, कारण की रक्कम ज्या शेतकऱ्यांची जास्त असते त्यांना 2-3 इन्स्टॉलमेंटमध्ये याचं पेमेंट केलं जात असते. मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ समजला नसेल तर डबल पाहू शकता, किंवा मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, कारण की याच्यामध्ये खूप तांत्रिक शब्दांचा मी उपयोग केला. अवेटेड असो किंवा हे जे तांत्रिक शब्द आहेत हे मराठी व्यक्तींना म्हणजे आपल्याला सरकारना थोडं समजण्यात बाहेर जातं, म्हणून मी सविस्तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये या संदर्भाची माहिती देणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.